नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आपण फटाफट फ्रेश झालो आणि निघालो आपल्या रूममध्ये पोचलो आणि बघतो फुल पसारा वगैरे पोराने करून ठेवला होता. रोहित आपलं काम करत होता आणि ते पोरं बाकीचे टाईमपास करत होती. फुल एसीची हवा खाऊन पोरं काम करत होती. काय बोलायचं, एसी लावले तर पोरं फुल एकदम एसी लावल्याशिवाय कामच करत नाही. तर बोलते विजय आता बस कामाला. फटाफट सर्व रेडी केले सामान वगैरे आणि आता फटाफट 5-10 मिनटं आपण निघूया गाडी घ्यायसाठी आपली तंदुरी वडापावची. तर भेटू तिथं डायरेक्ट आता गाडी खिचायला सुरुवात केली. विजय आहे माझ्यासोबत. तर गाडी फुल एकदम लोडेड आहे. तर आता या बिल्डिंगमधून आपल्याला गाडी बाहेर काढायची असते दरवेळेस. तर बघतो तो डायरेक्ट झारा पडला खाली. तर विजयने तो उचलला आणि आता फटाफट इथून गाडी आपल्या जागेवर जाते. तर फायनली गाडी आपली सेटअप करून वगैरे रेडी झाली आहे. तर बघू शकता नवी मुंबईचा तंदुरी वडापाव आणि मोमोज. तर नक्की आपल्या गाडीवरती विजिट करा. तिथे समोरच नाका हॉटेलसुद्धा आहे, तिथे पण तुम्ही विजिट करू शकता. आणि तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर 4 फीट जिमच्या समोरच आहे. आणि बघू शकता आपलं मेन्यू कार्ड वगैरे आणि फ्रेश ऑइल वगैरे आम्ही यूज करतो डेली. तर तुम्ही नक्की विजिट करा. तर आपल्या इथे मोमोज आणि वडापाव दोन्ही मेनू भेटतील. तर नक्की विजिट करा, ठीक आहे. जस्ट तंदुरी वडापाव खायला घेतला आणि बोललो खाऊन घेऊया फटाफट. बघू शकता तंदुरी वडापाव आपल्या गाडीवरचा. तर इथे आपल्याला दर्शन वगैरे आले होते हेल्प करायला. सनी पण होता आणि जयसुद्धा सुट्टीवर होता, तो पण आला होता. आणि आपला छोटा जयसुद्धा नवीन आहे, तो पण इथे आपल्याला हेल्प करत होता चटणी वगैरे लावायला. तर माल वगैरे संपला आणि फटाफट आता क्लोजिंग वगैरे करून झाली. तर विजय बघू शकता क्लोजिंग वगैरे करून थकला होता. तर आपला फुल सेटसुद्धा आले होते आणि जयेश वगैरे सर्व आज थकले होते. तर फटाफट गाडी इथून आपण फटाफट आपल्या बिल्डिंग खाली लावूया. चला भेटू दिली. तर गाडी घेऊन फटाफट निघूया. कधी जिममध्ये पण एवढा कार्डिओ केला नव्हता तेवढा आपल्याला डेली कार्डिओ करायला लागतो. गाडी घेऊन जायला लागतं आपल्या बिल्डिंगजवळ. बिल्डिंग पण आपली कोपरखेरणा स्टेशनच्या इथे आहे. तर 5-10 मिनटं आपल्याला गाडीला धक्का देऊन घेऊन जायला लागतं. तर सुशील आम्हाला घ्यायला आला आणि आम्ही निघालो फटाफट आपल्या रोहितच्या घरी. तिकडे जाऊ आणि भेटू. खूप गरम होत होतं गाडीला धक्का वगैरे देऊन. बघू शकता तर आपला जयेश शेठ आपले लॅम्बोर्गिनीचे स्वप्न बघतात आहेत बिझनेस करून. तर काय माहिती लवकरात लवकर पूर्ण होतील असे सुशील बोलतात आहेत. आता घरी आलो आणि खूप दमलेलं आहे. चला तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.